भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज जयंतीचा उत्साह हा राज्यभरच नव्हे तर देशभरात पाहायला मिळत आहे। या अनुषंगाने विविध ठिकाणी खरं तर अनेक उपक्रम जे राबवण्यात येताना पाहायला मिळतात। याच प्रमाणे खरं तर वरळीच्या या ठिकाणी वरळी नाक्यावरती आपण पाहिलं तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांची 35 फूट उंच पर्यावरणपूरक प्रतिकृती जी आहे ते या ठिकाणी उभारण्यात आल्याची पाहायला मिळते। आणि या ठिकाणी खरं तर नागरिकांना जे आहे ते येऊन आपल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत फोटो काढण्यासुद्धा मिळावा असा सेल्फी पॉईंट सुद्धा वरती जो तो उभारण्यात आलेला आहे। ही संकल्पना एकूणच आपल्या या मंडळाला कशी सुचली आणि नेमकं ही मूर्ती किती दिवसात बनवली गेली या संपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक आहेत, आपण त्यांच्याकडनं संपूर्ण गोष्टी जाणून घेणार आहोत। सर, एकूणच कशा पद्धतीने ही मूर्ती आपण घडवली किंवा बनवली ही प्रतिकृती, त्यानंतर किती दिवस ही मूर्तीचं ते बनवण्यात आपल्याला लागले? ही मूर्ती आम्ही मूर्ती म्हणजे हा पूर्ण स्ट्रक्चर बनवण्यासाठी आम्ही 25 तारीखपासून या मार्चच्या 25 तारीखपासून सुरुवात केली आणि काल तसं तर कमी दिवस आम्हाला लावले। आणि हा जो पूर्ण जो स्ट्रक्चर आहे हा म्हणजे बाबासाहेबांचा जो स्ट्रक्चर बनवला आहे हा 20-21 फुटाचा आहे। आणि तो संपूर्ण स्ट्रक्चर हा बांबू, कागद, गम या माध्यमातून आम्ही बनवलं ते। आणि आज सर्व म्हणजे आमच्या वसाहतीतील सर्व रहिवासी आणि विशेषतः राजवर्ग मंडळाचे पदाधिकारी जसे भारत जाधव आहेत, उमेश गायकवाड आहेत। संकल्पना कशी सुचली एकूणच आणि आपण या संकल्पनेला साक्षात समोर कसं काय उभारलं? प्रत्येक वर्षी आमच्याकडे इथे जयंती असो किंवा धम्मचक्र प्रवर्तन दिन असो आम्ही धम्मसप्ताह साजरा करतो किंवा विविध कार्यक्रम साजरे करतो। आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे गेटवरच्या आमच्याकडे प्रत्येक वर्षी असा देखावा तयार करतो आम्ही। आता यावेळेला नवीन एक तरुण मुलगा आहे अथर्व पवार म्हणून, आणि तो चांगला म्हणजे आर्टिस्ट आहे, तर त्याने एक संकल्पना दिली की असं असं करूया। मग सर्वांनी ती मान्य केली आणि त्याच्या सर्वांनी मिळून म्हणजे आमच्या वसाहतीतील प्रत्येक लहान थोर आणि अगदी वयोवृद्ध ही लोक मेहनत करून हा देखावा तयार केला आहे। हे 20 बाय 40चा स्ट्रक्चर आहे पूर्ण आणि हाईटला 10 फूट आहे। त्याच्यावर 5 फुटाचा तो बाबासाहेबांच्या खाली स्तंभ आहे आणि त्याच्यावर बाबासाहेबांची 20 फुटी मूर्ती आहे। अशा पद्धतीने हा पूर्ण देखावा तयार केला आहे। आणि प्रत्येक वर्षी इथं काही ना काहीतरी असतं। जसं एक उदाहरण म्हणून सांगतो की जसं तालिबानने ते बुद्धमूर्ती फोडली त्यावेळेला आम्ही इथे बुद्धमूर्ती बनवली, ती 22 फुटी होती, कारण एवढा मोठा स्ट्रक्चर बनवून ती 174 फुटाची होती। आम्ही 22 फुटाची बनवली आणि तो पुरा डोंगराचा सीन किंवा अमेरिकेवरती तो ट्विन टॉवर्सवरती हल्ला झाला त्या टायमाला आम्ही युद्ध नको बुद्ध हवा असं हे बनवलं होतं। त्याच्यामध्ये बुद्ध ते धनुष्य बाण काढतात त्या हंसाचा आणि पाठीमागं विध्वंस चालला आहे असा तो सगळा तो सीन होते। तर ह्या अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी विषय घेऊन हे करत असतो। पण यावेळेला आमचा जो तरुण तडफदार मुलगा म्हणजे कार्यकर्ता आहे मंडळाचा, तर त्यांनी एक संकल्पना दिली आहे की असं असं करूया। आणि सर्व मुलांनी त्यावरती कार्यकर्त्यांनी मुलांनी सगळ्या मेहनत करून आज हा देखावा इथं उभा आहे। नक्कीच खूप खूप धन्यवाद सर। तर आपण पाहतोय की खरं तर 20 दिवसांमध्ये ही संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांची 35 फूट उंच पर्यावरणपूरक जी मूर्ती आहे, प्रतिकृती आहे, ही उभारण्यात आलेली आहे। आणि खरं म्हणजे पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या संकल्पना घेत या वरळी नाक्यावरती खरं तर या मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळी संकल्पना ही राबवण्यात येत असते। आणि यामध्येच यंदाचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर पर्यावरणपूरक 35 फुटाची उंच बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृतीने खरं तर अनेक नागरिकांचे लक्ष वेधलेले या ठिकाणी पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।